चला. चला. शेवटची मॅच आहे आणि इथे जास्त जास्त कोण धावा बनवणार? बघा, पहिली मॅच आपण पाहिली. कोंडीचवाडी 32 धावा बनवल्या. नंबराची वाडी 28 आणि फणसवाडी 39 आणि मलिंगड संघाने विजय संपादित केलाय 41 धावांवरती. आणि इथून मात्र अंतिम लढत आपण पाहणार आहोत. जो हायेस्ट स्कोर बनवेल त्याला पुढची वाटचाल मात्र निश्चितच आहे. चला, सलामीची जोडी आपण पाहतोय. आंबेवाडी टीमनं प्रथमतः टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. विनोद आणि कैलास यस ग्रीन सिग्नल पंचांचा कावखवर मध्ये अगदी बोलला पाठवलंय. तिथे क्षेत्ररक्षक आहे. एका धाबीनं अकाउंट ओपन करायचं होतं, परंतु क्षेत्ररक्षण अगदी चांगलं राहिलंय. वृत्तीचं क्षेत्ररक्षण. तर सामन्याला अगदी स्पीडअप करायचा आहे. आपण बघा, पहिल्या राऊंडचा अंतिम सामना आंबेवाडी वर्सेस बेकरा. अगदी गॅप सिलेक्शन दाखवलाय. बॉल जाणार का सीमारेषेच्या पलीकडे? इथून मात्र अगदी चांगले चित्त्याच्या वेगानं क्षेत्ररक्षण केलंय. धावा अडवण्याचा प्रयत्न केलाय. बेकरा संघ अगदी चांगला संघ आहे आणि तोच संघ आज आपण इथे पाहतोय आंबेवाडी विरुद्ध संघर्ष करतोय. क्रिकेटचा अगदी कुंभमेळाव्याचा एक नामांकित ही स्पर्धा नाईटची रजनी आपण पाहतोय. जय शिवराय आयोजित जय वाघोबा व ग्रामस्थ मंडळ थांबसे यांच्या वतीने ही स्पर्धा क्रिकेटचा अगदी कुंभमेळा नाईट रजनीचा. लॉंग स्टॉप मध्ये चुकी होत आहे. बॉल जाणार का सीमारेषेच्या लगत? नाही. ग्राउंडची थोडीची अचूकता कमतरता असल्यामुळे बॉल जाऊ शकला नाही. इथे मात्र धावा रोखल्या जातात आणि पंचांचा इशारा आलाय नो बॉल. या स्पिरिट पंच धावा किती? 2 धावून. यस, अगदी चांगला निर्णय पंचांचा आपल्याला पाहायला मिळाला. अचूक नजरेनं पाहिलेला हा पंचांनी बॉलची गती आणि ती गती थांबली आणि त्यानंतर स्लिप मधून बॉल थोडासा ट्रॅव्हल झाला आणि इथून मात्र अचूक निर्णय घेतलाय पंचांना. अगदी घारीसारखे नजर, मोरासारखे कान, अगदी चनाक्ष पद्धतीची पंचांची विवाह रचना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अगदी कार्पेटच्या वेगानं बॉल ट्रॅव्हल केला होता. किती क्षेत्ररक्षक आहेत आणि क्षेत्ररक्षकानं मात्र बॉलला अडवणी केली. क्राब जजमेंट थ्रो पाहायला मिळतोय. अगदी चुक्या करा तर त्या चुक्या तुम्हाला शेवटच्या क्षणाला निश्चितच मोजाव्या लागतील. ती गुडलाईनचा बॉल अगदी फेकला होता. कार्पेटच्या साहाय्यानं ट्रॅव्हल केला. त्यानंतर मात्र स्ट्राईक रोटेट केली. सिंगल डब्बाला मात्र क्रिकेटमध्ये अधिक महत्त्व देण्याचा प्रयत्न केला जातोय. दोन्ही संघ अगदी मजबूत बांध्याचा संघ आपण पाहतोय. समोर अगदी एष्टी रक्षकाच्या डोक्यावरून बॉल चाललाय सरळ सुई सारखा. येईल इथे एक दर्जाचा चौकार डीजे. फलंदाज बाद झाला आणि नंतर हॅलो. तर चंदेरी क्रिकेट संघ कोंडीचीवाडी संघाचा संघनायक आयोजकांशी संपर्क साधायचे. चला, सामना आपण सुरू करायचा आहे.
अगदी बिग मॅच आपण पाहतोय, बिग बॅटल. आज फलंदाज बाद झाला आणि इथून मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. सरळ ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफ आणि मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र वेल जजमेंट. क्या बात है, जबर झेल टिपला जातोय तोपर्यंत संधी देऊ डीजेला. येशील चेंडू हा काढायला, मी माग पुढे बघणार नाही, तुझा दांड. नक्कीच टॉस जिंकला, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याला माहिती आहे की हा क्रिकेटचा सोहळा आपण जर पाहिला तर नाईट रजनीमध्ये पाहतोय, कारण दुसऱ्या इनिंगमध्ये धावा बनत चेसिंग होत नाही. या दृष्टिकोनाने त्यानं फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि तिथे जर पाहिलं तर धावफलकीचा विचार केला, पहिला षटक विजय विजय जयेश बसाळेनं फेकला. चांगला षटक निर्णय राहिला होता. शेवटच्या क्षणी एक चांगला झेल देखील कॅरी केला होता लॉंग ऑनमध्ये. त्यानंतर मग नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. कैलास बिरला आपण पाहतो आणि षटक क्रमांक 2 आणि वैयक्तिक पहिला संघासाठी अगदी स्वतःसाठी पहिला षटक गोलंदाज आपण पाहिला. गुरुनाथ या गोलंदाजाला पाहतोय. स्वप्नील आबल यांचा संघ आज आपण मैदानावरती एन ॲक्शनमध्ये मैदानावरती उतरताना पाहायला मिळतोय. दोन्ही संघाला बेजाच्या शुभेच्छा. गोलंदाज सज्ज झाले पुन्हा एकदा. कैलास ट्रॅकर चेंडू टप्पा पडल्यानंतर एक चांगल्या गतीनं आपल्याला तो टप्पा पाहायला मिळतोय. तर चांगली गोलंदाजी गुरुनाथच्या माध्यमातून पहिला बॉल चांगला रिलीज केला. क्षेत्ररक्षकाला मात्र इथे चांगली चाचपणी करावी लागेल. विनोदसाठी बघा 3 षटकारासाठी 200 रुपयाचा पारितोषिक आहे परशुराम खैर यांच्या माध्यमातून. बघा षटकार टोका आणि इथे बक्षीस मिळवा. अगदी चांगली सुरुवात करावी लागेल आणि त्या सुरुवातीला गोलंदाजाने केलेली गोलंदाजी नानू सांबरे अगदी अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय. अगदी वेग आहे आणि वेगावरती स्वार करतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क मात्र जुळत नाही. डॉट व्हेरिएशन दाखवलं जातं. अगदी अचूक शैलीचा हा गोलंदाज आहे आणि त्या गोलंदाजांना पूर्णपणे फलंदाजाचा अभ्यास केलाय आणि त्या अभ्यासाचा प्रतिउत्तर मात्र करतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क मात्र होत नाही. विनोदा स्ट्राईक वरती आपण पाहतोय. गोलंदाजाचं बरणं अगदी पहा काय घडलं जातंय. यो मिस आय डेफिनेटली तिरफळा वाकवला जातोय. धक्का लागतोय इथे आंबेवाडी टीमला. गेला पण बाद होऊन सुद्धा गेलाय मैदानाच्या बाहेर. अगदी शांत करून पाठवला या गोलंदाजांना. इथून मात्र अगदी अक्षरशः धाव संख्येला रोखून ठेवण्याचा प्रयत्न केलाय आणि त्या धावा मात्र बनवाव्या लागतील आंबेवाडी टीमला. 6 स्टार बेकरा अगदी मजबूत संघ आहे आणि तो आज तुमच्या समोर लढतोय आणि लढता लढता मात्र इथे अगदी प्रमुख फलंदाजाला सुद्धा बाद केले गोलंदाजीच्या जोरावर. अगदी चांगली गोलंदाजी आपण पाहतोय या मेगा स्क्रीनवर. दुसरा गोलंदाज आपण पाहतोय इथे अगदी चांगली गोलंदाजी. अचूक टप्पा ठेवलाय, समोर बॉल टाकलाय. या पंचांचा इशाराला इट इज वाईड बॉल. अगदी धाव संख्येला अगदी पुढे वाटचाल केली जाते. धावांचा आपण जर विचार केला ना तर फक्त आणि फक्त 11 धावांवरती फलंदाजी करतोय. टॉस जिंकल्यानंतर थोडंचा प्रेशर मात्र इथे बनवलाय गोलंदाजी करणारी टीम. साई बेकरा एक चांगला नामांकित संघ आपण पाहतोय. स्वप्नील आवाले सर यांच्या माध्यमातून हा संघ आज आपण खेळताना पाहतोय. अंतिम लढत आपण पाहतोय इथे आज पहिल्या राऊंडची 5वा सामना. अगदी दर्जेदार मॅच आपण पाहतोय.
इथून मात्र कोण धावा कित्येक बनवणार. लॉंग स्टॉप रिझन मध्ये बॉल अगदी चाललाय. इथून मात्र मिळेल एक चौकार. तुझा दांडा आहे. वर आहेत. अगदी चांगला सुरशीची मॅच आपण पाहतोय. अगदी शांत आणि संयमीचा हा प्रतीक आपण पाहतोय. दोन्ही संघांमध्ये अनुकूल मैदानाचा आनंद घेत आहे दोन्ही संघ. कोण सामना जिंकणार आणि कोण हायस्ट स्कोर इथे बनवणार. पहिला पूर्वार्ध फलंदाजी करतोय आंबेवाडी टीम आणि त्याच्या अगेन क्षेत्ररक्षण करतोय तो कोण रे लावतंय. बघा गोलंदाजासाठी सुवर्ण संधी. 3 बॉल डॉट केले तर 200 रुपये आणि 3 चौकार लगावले तरी 200 रुपये परशुराम यांच्या माध्यमातून आहेत. बघा परशुराम खैर नंबराची वाडी यांच्याकडून हा बक्षीस आहे आणि त्या बक्षिसाचा अगदी तुम्ही लुईलाट करा. समोर समोर बॉल टाकलाय आणि इथे पंचांचा इशारा आलाय. इट इज वाईड बॉल. अगदी शरीरापासून दूर वरती ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. तुला अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल. फलंदाज आपण पाहतोय अगदी चांगली सुरुवात करत असताना मात्र धाव संख्येला इथे मात्र रोखून ठेवलाय. 15 या अंकावर फलंदाजी करतोय आंबेवाडी टीम. मोठा फटका सजवायचा होता. अगदी बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. डोट व्हेरिएशन मात्र दाखवतोय. इथून गोलंदाजानं पाहिलेली लाईन अगदी चांगली आहे आणि त्या लाईनवर अगदी गती आणि परिवर्तनाची वेळ आली इथे. मिश्रण परिगती वर्तन आपण इथे पाहतोय गोलंदाजाच्या माध्यमातून. अगदी बॅटच्या टॉप एजला बॉल अगदी लिगल होऊन चाललाय. क्षेत्ररक्षक आहे कव्हर मध्ये फक्त आणि फक्त सिंगल मिळेल आणि सिंगलच्या माव बदल्यात इथे धावांचा मात्र रिलीजमेंट आपण जर पाहिलं ना तर 17 वरती फलंदाजी करतोय. यस नानू सर. नक्कीच युवा कॅससाठी सुद्धा 100 रुपयाचं बक्षीस द्या परशुराम खैरच्या माध्यमातून नंबराची वाडी. ते देखील आज सामन्याचा आनंद करण्याकरिता आलेत. त्यांचा संघ आज आपल्याला खेळताना मैदानावरती जरूर पाहायला मिळतोय. नक्कीच दुसऱ्या फेरीमध्ये तो दाखल झालाय आणि त्यांचा देखील सामना आता दुसऱ्या फेरीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्यांना देखील शुभेच्छा देऊ. गोलंदाजासाठी बक्षीस, फलंदाजासाठी बक्षीस, 3 चेंडू डॉट, 3 चौकारासाठी 200 रुपयाचा हे बक्षीस दिले जाईल. एटीएम खुला केलाय. मोठा फटका बॅटच्या मधोमध इथे मोठा फटका समालोचक कक्षाला सलामी देणारा मोठा फटका षटकार. बाबराव ढेला झालाय. नक्कीच हेच मैदानावरती दिवसभर काम करतो तो बाबूराव ढिल्ला झालाय. पण या फलंदाजाने दाखवलंय की मोठाले फटके मी मारू शकतो आणि ती सुरुवात देखील मैदानावरती केली जाते. यस अगदी बरोबर नानू सामरी. अगदी आता पंचांचा इशारा आलाय. वाईट बॉल अवंतर धाव आलेले आहे. इथून मात्र षटकार आला. त्यानंतर लगेचच पलटवार केला गोलंदाजानं. खराब गोलंदाजी करण्याचा अगदी स्वप्न बघितलंय आणि ते स्वप्न मात्र दूर ठेवावं लागेल. इथे समोरच्या संघाला अगदी धाव संख्यापासून रोखण्याचा प्रयत्न करायचा आहे. साई स्टार बेकरा हो अगदी बॅटची लिडिंग एज असणार का. आणि इथून मात्र फाईन लेग क्षेत्रामध्ये मात्र बॉल हा ट्रॅव्हल झालाय आणि यस लेग बायचा मात्र ही धावसंख्या मिळेल आणि त्या धावसंख्येवर अगदी आपण कॅल्क्युलेशन केला तर धाव फलकावर धावा आहेत 25 धावा. 25 रन्स मात्र इथे आपल्याला पाहायला मिळतील. अगदी पंचांची भूमिका आपण जर पाहिली ना अगदी चांगल्या रिलीजमेंट मध्ये आपण पाहतोय आणि इथून मात्र षटक क्रमांक 3 संपलं जात आहे. 3 षटकाच्या अखेरीस धाव फलकेचा आपण जर विचार केला तर 25 फक्त धावा धाव फलकावर आहे.
याला असे 4 पद आणले ना तर मॅचचे सत्यानाश. चला पाण्याची माग आपण केलेली आहे मैदानाच्या आतमध्ये. ड्रिंक हाय करायचा लवकरात लवकर. आपण वेळ घेऊ नका बघा. चला चला लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे बघा. चला अंतिम षटक असणार आणि अंतिम षटकाला आपण सुरुवात करायची आहे. हॅलो चला तर शेवटचा षटक गोलंदाज आपण जर पाहिला स्वप्नील हवालीला आपण पाहतोय. पहिला चेंडू फेकला जातोय मैदानाच्या आतमध्ये. अकोटपाचा बॉल अगदी गतीमध्ये परिवर्तन नव्हता तिथे थोडासा हलकर गतीनं फेकला आणि तिथे शतरक्षक थोडासा कंबल होताना आपल्याला पाहायला मिळालाय. खराब क्षेत्ररक्षण त्यामध्ये मिळालेल्या 2 धाबा. स्वप्नील स्वतःवरती नाराज कारण जेव्हा जेव्हा चांगली गोलंदाजी होती तेव्हा क्षेत्ररक्षणाची साथ लाभणं फार एक गरजेचं असते आणि तिथे मात्र थोडीशा चुका आपल्याला पाहायला मिळाल्या. चांगली गोलंदाजी करावा लागेल. स्वप्नील जेव्हा जेव्हा शेवटचा षटक फेकतो तेव्हा तेव्हा चांगली गोलंदाजी त्याची मी सातते त्यांनी पाहिली पण आज एकच धाव मिळाली त्या बॉलवरती. इथे मोठा फटका शरीर मार्या गोलंदाजी अगदी अलवर गतीची चेंडू फेकले जातात मैदानाच्या आतमध्ये. गुरुनाथने फेकलेलं षटक कोण विसरणार कारण त्याच गतीनं स्वप्नील मैदानावरती गोलंदाजी करतोय. प्रत्येक चेंडूमध्ये टीम मीटिंग मिळणार नाही. विनंती करीन 6 स्टार बेकरा संघ आज आपण चांगला खेळ मैदानावरती करण्याचा तुमचा प्रयत्न सुरू आहे. तितकाच ताकदवर संघ जर पाहिला तर आंबेवाडी संघ अगदी चौक परिसरातून इथपर्यंत प्रवास गाठला वेळेवरती उपस्थित झाला आणि त्यांचा खेळ देखील मैदानाच्या आतमध्ये शांत संयमाने पाहायला मिळतोय. मोठाले फटके येत नाही. वेळेला मोठा फटका क्रॉस द लाईन तिकडे फिल्डर नाही. चेंडू जाईल शेवटच्या क्षणी सीमा पार 4 धाब्यांसाठी. नंतर आपण सिंगल आणि त्यानंतर मग हा चौकार पाहायला मिळतोय. स्वप्नीलवरती आक्रमण होताना इन्साइड आउट फटका. क्षेत्ररक्षक आहे वेगानं चेंडूला उचलणार फेकणार तोपर्यंत 2 धावेचा प्रयत्न. गोल्ड रनिंग पर्यंत विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अगदी सिंगल डबलला प्राधान्य त्यामध्ये एक चौकार काल गोलंदाजी करत असताना स्वप्नीलचा कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी आता त्याला करावाच लागेल कारण शेवटचा षटक जर म्हटलं तर हाणामारीचा षटक असतो त्यामध्ये तोडफोड ही फलंदाजी साधते त्याने आपण पाहतोय आणि तिथून मात्र मोठाले फटके येत नाही. तर आणखीन एक सुवर्ण संधी ऐवाक्यासाठी आमच्या अगदी शत्रुघ्नबाई उसाटकर दुंद्रे गावचे एक टॅक्सिक व्यक्तिमत्व आपण पाहिलं तर भारतीय जनता पार्टीचे एक दमदार कार्यकर्ते त्यांच्या माध्यमातून ऐवाक्यासाठी 500 रुपये दिले जातील. बघा सुवर्ण संधी. प्रेक्षक वर्ग पुढे असाल तर आपण मैदानाच्या 4ही बाजूनं या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी आपण लगेचच तयारीत राहायचं आहे. तर साहेबांना विनंती करीन आपण यासपटावरती येऊन असं नसतं आपण आहात
देखील क्रिकेटचे एक चाहते आहेत, क्रिकेटवरती भरपूर त्यांचा प्रेम आहे आणि ते देखील आज रात्रीभरामध्ये त्यांचं आपल्याला उपस्थिती पाहायला मिळते. त्यासोबत षटक क्रमांक 4 संपलाय आणि 4 षटकामध्ये फलंदाजी करत असताना टीम आंबेवाडी संघ जाऊन पोहोचलाय 36 या आकड्यावरती आणि विजयाकरिता 24 बॉल बनपाच्या 6 स्टार बेकर संघाला 38 या धावसंख्येची गरज. मलंगड संघ तर पुढची वाटचाल मला बाय डा संघनायक आणि नंबराची वाडी संघाचा संघनायक आपण दुसऱ्या फेरीचा टॉस करण्यासाठी या लगेच कॉम बॉक्स मध्ये या. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण एंटर व्हा. जयेश आणि प्रसाद ही मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर आलेला आहे. चला तर- आंबेवाडी संघ चला सामना लगेच चालू करा. पंच जास्त टाइम घेऊ नका. आंब्याची वाडी संघ त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या. 12-13 हल्दी हा तामणे 8 तू येशील ना? हाय हाय येईन मा येईन. बिनीसला पण लिहिणे हम्म? बिनीसला चला, र तिला आंबेवाडी कसा माने पाटी मा ऐकलाच येईन. आई घाला नंबर ले र तिना मरच तो. तू ना नंबर देतीस तर बरा आहे ता. हल्दीला येईन तर तुला फोन करता ना मा. चला आंबेवाडी क्षेत्ररक्षण आपण सजवायचं आहे बघा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अवेलेबल आहे. चला प्रसाद आणि जयेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. चला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल नितीना गोलंदाज. 3-1 लेट्स गो प्ले. पहिलं षटक पॉवर प्लेची षटक आहे. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न गॅप मध्ये बॉल ढकलला. अगदी चित्त्याच्या वेगानं बॉल चाललाय अगदी सरळ सीमा रेषेच्या पलीकडे चौकारानं श्री गणेश केला जातोय डीजे. बोकर कुणीतरी चोरून नेलेला इथून. तर नक्की इथं टॉस केला जातोय. 3 चौकार आलं तर परशुराम खैर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे बघा. ओहो क्या बात है. लगातारचा दुसरा चौकार. गुडघा टेक तमाशा देख आलाय चौकार डीजे. फाईट करेल नंबराची वाडी. तर
महेश शिद यांच्या हाते या मॅचचा टॉस केला जाईल. तर यायचंय महेश. चला हॅट्रिकशी बघा सुवर्ण संधी आहे. लगातारचे 2 चौकार आलेत आणि अंतिम चौकार येणार का इथे. लगेच 200 रुपयाचं पारितोषिक बघा तुम्हाला मिळणार आहे. परशुराम खैर यांच्याकडून हे 200 रुपये तुम्हाला मिळणार. तर यंगस्टर 11 कोंडीचीवाडी संघानं टॉस जिंकला आणि पहिली पसंती फलंदाजी करण्यासाठी दिली गेली. सरळ ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न आणि इथे हॅट्रिक मात्र हुकली जाते आणि इथून मात्र फलंदाज बाद होईल. चला थँक्यू. प्रसाद 8 धावा बनवत असताना संघाच्या 8 धावा तर वैयक्तिक 8 धावांवरती बाद झालाय. 2 बॉलचा खेळ संपलाय आणि 1 डाऊनला आलेला सलामीला आलेला फलंदाज मात्र इथे बाद झालाय. अगदी लवकर शांत करून मैदानाच्या बाहेर पाठवलाय. इथून येणारा नौका फलंदाज 1 डाऊनला येणारा फलंदाज अगदी त्यांना पूर्णपणे जबाबदारी सावरावी लागेल. सामना जिंकायचा असेल तर इथे फलंदाजी करावी लागेल. सरळ ड्राईव्ह खेळलाय कावू खवरच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफ वरती आणि इथून मात्र सीमा रेषेच्या लगेच क्षेत्ररक्षण करतोय. अगदी चांगला अचूक टप्पा उचललाय तुले फेकेपर्यंत. तोपर्यंत धावा मात्र इथे पळवून घेतल्या अगदी चित्त्याच्या वेगानं. इथून मात्र तेज थरार धावा बनवाव्या लागतील. इथे गती परिवर्तनाचा वेग मात्र इथे त्यांना थोडासा थांबवावा लागणार. धावांचा आपण जर उत्तांक पाहिला तर आतापर्यंत धाव फलकावर आहेत 10 धावा. एका फलंदाजाला मात्र इथे तंबूच्या आश्रयाचा आनंद घेण्याकरता पाठवलाय. सरळ ड्राईव्ह केलाय. बल्ली मोठी गॅप आहे तिथे समोर क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र काय घडणार या पंचांचा इथे रिव्ह्यू आलेला आहे. रन आउटसाठी आणि काय निर्णय असणार अगदी चेक केला जाणार इथे. यस फलंदाज बाद. घट्ट हाताचा आवळू. चला स्पीडअप आपण करायचं आहे बघा मॅच मध्ये अगदी चला फलंदाज बाद झाल्यानंतर नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 6 स्टार बेकरा संघाला धावा बनवायच्या होत्या. अगदी गुड लेंथ वरती अगदी चित्त्याच्या वेगानं बॉल मात्र रिलीज केलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क मात्र होत नाही. डॉट बॉलच्या व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळालंय. षटक संपलंय ना. चला चला आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या बघा. प्रेक्षकांच्या एन्जॉय साठी आवाज आपण ऐकवत आहेत आमचे डीजे मास्टर. अगदी त्यांचंही आम्ही कौतुक करू या स्पर्धेच्या वतीनं. चला चला सामना सुरू करायचा आहे. सामन्याला स्पीडअप आपण करायचं आहे. इथून पाहिला तर 11 धावांवरती मात्र फलंदाजी करतोय 6 स्टार बेकरा.
आणि गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. शंकर हा गोलंदाज आहे. पहिलं षटक संपलंय, दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल आणि इथून मात्र चांगली सुरुवात करावी लागेल. 6 स्टार बेकरा आतापर्यंत थोडंसं अडचणीमध्ये आणून ठेवला आंबेवाडी संघानं. येणाऱ्या 18 बॉल आणि 26 धावीची गरज आहे बेकरा संघाला विजयासाठी. आणि इथून मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. शंकर हा गोलंदाज आहे. चला सुरुवात मात्र इथे केली जाते. समोर बॉल, अगदी पहिलाच बॉल अगदी खराब टाकलाय, वाईट बॉल, अवांतर धाव येणार. क्या बात आहे, गोलंदाजी चांगली करावी लागेल. धाव संख्येला अगदी पुढे वाटचाल मिळते. 6 स्टार बेकरा अगदी धावांचा उत्तंक गाठण्याचा प्रयत्न करतोय, परंतु गोलंदाजाने केलेली गोलंदाजी मोठा फटका अगदी त्याच्या वेगानं वाऱ्यासारखी बॅट फिरवतोय. बॉल आणि बॅटचा संपर्क मात्र होत नाही. डॉट बॉलची समाप्ती केली जाते. चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. त्यानंतर मात्र धावांना मात्र योग येत नाही. योगदान थांबवलं जातंय. गोलंदाजानं केलेली गोलंदाजी अचूक टप्प्याची राहिली. शैली चांगली गोलंदाजाची. इथून मात्र चांगली सुरुवात आणि क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव करताना आपण पाहतोय इथे. चला स्पीडअप करायचं बघा. प्लीज प्लीज आपण पंच खेळाडूंना आपण इशारा करा आणि सामन्याला आपण सुरुवात करा बघा. जास्त वेळ घेऊ नका. आंबेवाडी टीम, क्षेत्ररक्षण करणारी टीम, आपण लगेच स्पीडअप करायचं आहे बघा. तोच टप्पा, 30 लाईन, तोच पटका मात्र वारंवार मात्र इथे अगदी निर्धाव चेंडूची समाप्त केली जाते. क्या बात आहे, चांगली गोलंदाजी, रिलीजमेंट गोलंदाजी केली होती. वन्स अगेन गोलंदाजी. समोर बॅटला अगदी स्पीक केलाय, बॉलला मात्र तिथे क्षेत्ररक्षक आहे. एकाच धावेवरती मात्र इथे समाधान घ्यावं लागलंय. एका धावेनं मात्र धावफलक पुढे शिरकाव करतोय. 13 या अंकावर फलंदाजी करतोय 6 स्टार बेकरा. तिथून मात्र फलंदाजाचा आपण जर विचार केला तर किरण आणि दिलीप अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. तिथून मात्र क्षेत्ररक्षण चांगलं राहील का, दुसरीचा प्रयत्न मात्र नाकार दिलाय. एकेरी धावेवरती अगदी समाधान मानावं लागलंय बेकरा साई संघ. आज इथून मात्र धावा तुम्हाला बनवायच्या आहे विजयासाठी. 23 धावीची गरज आहे. येणारे 14 बॉल आणि 23चं समीकरण पार करत असताना बॅटचा टॉप एज केलाय, थोडा टर्न झालाय. तिथे क्षेत्ररक्षक अगदी तयारी पूर्ण करतोय आणि इथून मात्र थ्रो अगदी चांगला झालाय. धावांना मात्र रोखून ठेवण्याचा प्रयत्न करतोय. नक्कीच चांगली सुरुवात केली जाते. हा चेंडू चांगल्या पद्धतीने रिलीज झाला आणि त्यानंतर षटक संपला. मी म्हणेन 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकामध्ये फलंदाजी करत असताना 6 स्टार वेगळा संघ जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावरती. येणारे अजून 12 चेंडू आणि विजयासाठी 22 धावेची गरज. तिचं कौतुक करावं तितकं कमी, कारण या क्षणी या संगीताची गरज असते सामना गरम करण्याकरिता. आणि षटक क्रमांक 3चा गोलंदाज अंकुशला पाहतोय. तर नक्कीच इथं व्यासपीठावर या साहेबांचं आगमन झालंय. संतोषबाई सप्रा आणि गोमा दोरे यांचं इथं आगमन झालंय. त्याचबरोबर त्यांच्या समवेत जुडले गेले तर अशोक इंदळा साहेबांचं इथं आगमन झालंय. तर त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. त्याचबरोबर मंगेश भगत साहेबांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. यस, चांगली सुरुवात या ठिकाणी कव्हर पॉईंट भरून उडवण्याचा प्रयत्न केला जातो. क्षेत्ररक्षक तिकडे आहे, चेंडूला उचलणार फेकणार, तोपर्यंत 2 धावेचा प्रयत्न तिथे आपल्याला पाहायला मिळालाय. आणि 2 धाब्यानं संघाचा धावफलक जर पाहिला 17 या आकड्यावरती. 11 चेंडू विजयासाठी 20 धावेची गरज. मी म्हणून थोडासा जड होत चाललाय सामना 6 स्टार बेकरा संघाकडे. कारण 6 स्टार बेकरा संघाचा विचार केला, जयेश 0 धावसंख्येवरती धावचीच्या संधीमध्ये बाद झाला. तिथे थोडासा डाव डगमगल्यासारखा मैदानावरती आपण पाहतोय. आणि इथून चांगली फलंदाजी त्याला आता करावं लागले 2 फलंदाजाला.
दिलीप आणि त्याला साथ देण्यासाठी फलंदाज आपण पाहिला. किरण या दोन फलंदाजाला अगदी इथून पार्टनरशिप बनवावा लागेल सामना जिंकण्याकरिता. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत मैदानाच्या आतमध्ये. एडीच बॅट बॉल खराब चेंडूची फेक ही आपल्याला जरूर पाहायला मिळाली. टीम आंबेचवाडी संघ आपण पाहतोय त्या दोन्ही संघाला तर फलंदाजावरती अपसप घेतला गेलाय. तर नक्कीच गोलंदाजाच्या सायलीवरती अपसप घेतला त्या इथं टेक्निकल रूम मध्ये इथे चेक केला जाईल. तर सामना लगेच स्पीडअप करा. सामना स्टार्ट करा. इथे तिसरे पंच जोडले गेलेत. बॅटची कडा खालच्या दिशेनं चेंडूला अगदी रिलीज केला. बॅटला स्पर्श झाला. यष्टरक्षक थोडासा बेट होताना पाहायला मिळाला पण त्यावरती फक्त सिंगल मिळेल आणि सिंगलना धावफलक जर पाहिला 19 या आकड्यावरती आपण पाहतोय. गोलंदाजावरती तोंडाचा अपक्षेप घेतल्यानंतर गोलंदाजाला तीन चांगली गोलंदाजी जरूर करावा लागेल. प्रेशर आणि प्रेशर. क्लास 9 खेळण्याचा प्रयत्न फाईन लेग क्षेत्र निवडला जातोय. लॉंग स्टॉप मधून चेंडू निघून जाईल. नशिबाचा मी म्हणेन चौकार. नको नक्कीच चौकार राणा अगदी बरंच काही सांगून जाण्यासारखं आंबेवाडी टीमला पाहायला मिळेल. कारण या चुका तुम्हाला कुठेतरी सुधारावं लागतील. इथून चांगली सुरुवात केली फलंदाजी करत असताना. इथून चांगला चेंडू अपटी बॉल पाहायला मिळाला आहे. टप्पावरती अनुसरून नियंत्रण ठेवला गोलंदाजाला. अगदी आज धावफलक जास्ती होताना पाहायला मिळत नाही. या लो स्कोरिंगचे सामने शेवटच्या बॉलपर्यंत येतात. हे चित्र आज मैदानावरती आपण पाहतोय. 8 चेंडू आणि 14 धाबीचं हे समीकरण आपण पाहतोय. 8 चेंडू 14. एखादा मोठा फटका मॅचला अगदी कलाटणी देईल. टीम 6 स्टार बेकरसाठी त्या वेळेला फलंदाजांनी ठोकला जातोय. सीमारीच्या पलीकडे मोठा फटका. षटकार. अगं बा षटकाराला सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. आक्रमण या टप्प्यावरती गोलंदाजी करणं फार गरजेचं होता. डॉटनं षटक क्रमांक 3 संपलाय आणि येणारी 6 चेंडू आणि विजयाकरिता अजूनही गरज आहे. 6 चेंडू 8 धाब्याची गरज. चला स्पीडअप करा. लगेच फिल्डिंग सजवा. टीम मीटिंग मिळणार नाही. प्लीज सहकार्य करा. चला लगेच आपण फिल्डिंग डिपार्टमेंट सजवायच्या. टीम आंबेवाडी संघाला विनंती असेल. 6 चेंडू आणि बेजाकरिता 8 धाबेची गरज. त्या षटकारानं बरंच काही सांगून जाईल टीम आंबेवाडी संघाला. आणि इथूनची जी गोलंदाजी करावा लागेल ती अगदी तिखट गोलंदाजी. कशाला म्हणतात तर शेवटचा षटक गोलंदाज कैलासला आता कैलासाची गोलंदाजी करावा लागेल. अगदी इथून चांगला आक्रमण व्हावा लागेल गोलंदाजाला फलंदाजावरती. आणि हे 2 फलंदाज अगदी सेट झालेत. मी मगाशीच म्हटलं जयेश वसाळी जरी 0 धावसंख्येवरती बाद झाला. प्रसादनं चांगली 2 चौकारानं पारी सांभाळली. तिथून या 2 फलंदाजांना डाव सावरलाय. पार्टनरशिप क्रिकेटमध्ये फार गरजेची असते आणि ती देखील मैदानावरती पाहायला मिळाली. 6 चेंडूमध्ये 8 धाबेची गरज. सामना मोठ्या फटक्यानं फिनिश होईल का? चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक लांबचा प्रवास पोचू शकत नाही. अगदी दुसरा अटेमध्ये चेंडू उचलला फेकला तोपर्यंत 2 धावा रोखू शकत नाही. येणारे 5 चेंडू आणि 6 धाबेची गरज. पाच चेंडू आणि 6 धाबेची गरज. सामना मोठ्या फटक्यानं फिनिश होईल की सिंगल डबल न हे देखील जाणले दोन्ही फलंदाजांना. त्यांना देखील पूर्णपणे ठाऊके सिंगलना सामना जिंकू शकतो. इथे तेच घडेल का? फलंदाज तांड्या वाखवल्या जातात. फलंदाज होईल बाद.
यस फार सुंदर संगीत. 200 रुपये हॅट्रिकसाठी विकेट हॅट्रिकसाठी परशुराम खैर यांच्या माध्यमातून नंबराची वाढीचे ते व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूला संधी दिली जाते. या ठिकाणी मोठा फटका काढण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने चेंडूला खोदून काढाय धावचीतची संधी. इथे काय केलं जाते, फलंदाज होईल बाद. उच्छल में आया या परिस्थितीमध्ये 1 धाव 1 विकेट. यस दोन फलंदाज झटपट बाद झालेत. डाव सामरायचा होता तिथे दिलीपनं मात्र विकेट गमावली आणि येणारी आता 3 चेंडू आणि समीकरण 5 धाबेचं आपल्याला पाहायला मिळतंय. सामना अगदी सोपा झाला होता. आता स्वप्नील हवालीला मैदानावरती यावं लागलंय. अगदी संगणकाची जबाबदारी खासते ती त्याला सिद्ध तर करावंच लागेल, कारण हा चेंडू दोन्ही संघाला विजयाच्या अगदी जवळ नेऊन ठेवणार हा चेंडू पाहायला मिळेल. अगदी क्लास गोलंदाजी मॅच मध्ये अगदी कुबक निर्माण केली जाते. शंतराम सर, या सामन्याची प्रेक्षकांना गरज असते आणि तो सामना मैदानावरती अद्याप पाहायला मिळतोय. उरले काय 2 चेंडू 5 असं वाटलं होतं की एकतर्फी सामना, पण हे चित्र पाहायला मिळत नाही. हॅलो. तर नक्कीच सामना अगदी रोमांचक स्थितीमध्ये आहे. आपण पाहतोय अगदी दूध का दूध पाणी का पाणी येणारे 2 बॉल आणि विजयाच्या अगदी वेळ आली आणि इथून मात्र खूप चांगलं क्षेत्रक्षणाचा स्पेल आपण पाहिलाय. वा क्या बात है, जबरदस्त गोलंदाजी आणि जबरदस्त क्षेत्रक्षण. हाय व्होल्टेज सामना. इथून मात्र सामना कोण जिंकणार आणि कोण हरणार, अगदी हृदयाचे ठोके वाढवणारी ही मॅच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. साई स्टार बेकरा वर्सेस आंबेवाडी या दोन्ही दरम्यानची ही लढत आपण पाहतोय. अजून सामना कुणी हरलेला नाही आणि कुणी जिंकला नाही. अभी तो पिक्चर बाकी है मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटचा महासंग्राम आणि क्रिकेटचं महायुद्ध आपण पाहतोय. आता काय होणार ही जिंकणार दोनही संघांच्या पासण्या पुसपुस होणार. यस अगदी बरोबर आहे. आणि ते सामना इथे कोण जिंकणार बघा. ओहो, सरळ ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफच्या वरतून बॉलला पाठवलंय, चौकार. अरे सर, वाडी संघ आपण वेळ न घेता चला 3 षटकाचा सामना दुसऱ्या राऊंड